Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide YouTube channel. Today we started the lecture number 4, Fundamentals of Agricultural Economics. We have to study today basic concepts, goods and services, classification of goods, characteristics of goods and services, demand, want, desire, utility, characteristics of utility, forms of utility, cost, price, wealth, capital, income and welfare, classification of wealth. तर आज आपण वेगवेगळ्या बेसिक टर्म्स पाहणार आहोत. तर अधिक लेक्चर पाहण्यासाठी BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. या सर्वांचे लेक्चरचे PDF नोट्स पाहिजे असतील तर BSc ॲग्री MPSC स्टडी अँड गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि या सर्वांचे वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या सर्वांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर आता पहिला टर्म्स आपण पाहणार आहोत ती आहे गुड्स. एनीथिंग दॅट कॅन सॅटिस्फाय अ ह्युमन वॉन्ट इज कॉल्ड अ गुड इन इकॉनॉमिक्स. तर अर्थशास्त्रामध्ये ज्या काही माणसाच्या गरजा असतात त्याचं समाधान करण्यासाठी म्हणजेच थोडक्यात की त्याची गरज पूर्ण करण्यासाठी ज्या काय आपण वस्तू वापरतो त्याला इकॉनॉमिक्समध्ये गुड्स असे म्हणतात. गुड्स मे बी कमोडिटी ऑर सर्व्हिसेस. ती एखादी वस्तू असू शकते किंवा सेवा असू शकते. नेक्स्ट, दे सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. माणसाच्या गरजा ते पूर्ण करतात. नेक्स्ट आहे सर्व्हिसेस आर नॉन मटेरियल थिंग्स. म्हणजे सर्व्हिस जी आहे त्यामध्ये आपल्याला सेवा मिळतात, त्यामध्ये कोणतेही मटेरियल यूज केले जात नाही. थोडक्यात गुड्स म्हणजे एखादी माणसाची गरज आहे ती भागवण्यासाठी जी वस्तू यूज करतात त्याला गुड्स असे म्हणतात. आणि त्यामध्ये कमोडिटी म्हणजेच वस्तूचा आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवांचा समावेश होतो. तर आता आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ गुड्स. फर्स्ट आहे इकॉनॉमिक गुड्स अँड फ्री गुड्स. तर यामध्ये काय आहे आपण पाहणार आहोत. फ्री गुड्स आर those goods that exist in such plenty that can be used as much as we like. They are gift of nature and used without payment. Example, air, sunshine without payment, air, sunshine. इकॉनॉमिक्स गुड्समध्ये आणि इकॉनॉमिक गुड्स आणि फ्री गुड्स यामध्ये दिलेले आहेत. जे काही फ्री गुड्स आहेत म्हणजे ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. फ्री गुड्स आर दोज गुड्स दॅट एक्झिस्ट इन सच अ प्लेंटी दॅट कॅन बी यूज्ड ॲज मच ॲज वी लाईक. हे आपण भरपूर प्रमाणात असतात निसर्गामध्ये आणि आपण ते पाहिजे तेवढं वापरू शकतो. त्यांना म्हणायचं फ्री गुड्स. दे आर गिफ्ट ऑफ नेचर. ते आपल्याला जास्त करून निसर्गाकडून मिळालेलं असतं आणि त्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत. उदाहरणार्थ हवा असेल, सूर्यप्रकाश असेल यासाठी आपल्याला कोणतेही पैसे लागत नाहीत. त्यामुळे हे सगळं फ्री गुड्स आहेत. नेक्स्ट दिलेलं आहे द इकॉनॉमिक गुड्स ऑन द अदर हँड आर स्केअर्स अँड कॅन बी हॅड ओनली ऑन पेमेंट. दे आर लिमिटेड अँड जनरली man-made and hence those can be available only on payment. In economics, we are concerned with economics goods. Economic goods means wealth. तर इकॉनॉमिक्स गुड्स हे स्केअर्स असतात आणि त्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते म्हणजे आपण ते पैसे देऊन विकत घेऊ शकतो. दे आर लिमिटेड. ते आपल्याला लिमिटेड प्रमाणात मिळतात. जनरली मॅनमेड मानवनिर्मित असतात.
आणि आपल्याला ते फक्त पैसे देऊनच अवेलेबल होतात. इन इकॉनॉमिक्स वी आर कॉन्सर्ड विथ द इकॉनॉमिक गुड्स. तर जे काही आपण पैसे देऊन विकत घेतो, थोडक्यात ते आहे इकॉनॉमिक्स गुड्स. इकॉनॉमिक गुड्स मीन्स वेल्थ. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक गुड्स म्हणजे हे एक संपत्ती आहे. सेकंड आहे कन्झम्पशन गुड्स अँड कॅपिटल गुड्स. कन्झम्पशन गुड्स आर दोज विच yield satisfaction directly. They are used by consumer directly to satisfy the wants. Example, food, clothing. Capital goods are those goods which help us to produce other goods, machinery, tools. आता ज्या काही आपल्या बेसिक गरजा असतात, फूड क्लोथ्स वगैरे, ते आपल्याला डायरेक्ट कन्झ्युम होतात. म्हणजे त्याचं आपण डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन होतं कन्झ्युम केल्यानंतर. त्यामुळे ते आहेत कन्झम्पशन गुड्स. आणि कॅपिटल गुड्स म्हणजेच जे काही मशिनी असतात, त्याच्या साहाय्याने आपण एखादी वस्तू तयार करतो, तर ते झालं कॅपिटल गुड्स. दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज अ सेकंड ऑर्डर गुड्स. सिमिलरली some goods, especially raw material, are called as a intermediate goods. तर ज्या काही वस्तू असतात, मशीन असतात, त्याच्या साहाय्याने आपण दुसऱ्या गुड्स निर्माण करतो, त्यामुळे त्यांना सेकंडरी गुड्स असे म्हणतात. तर आता उदाहरणार्थ, आता आपल्याला एखादं कापड तयार करायचं आहे, तर फॅक्टरीमध्ये आपल्याला आधी कापूस द्यावा लागतो, तर ते झालं इंटरमिडिएट गुड. म्हणजे थोडक्यात ते रॉ मटेरियल आहे कापूस हे, त्यामुळे कापूस झाला इंटरमिडिएट गुड्स. नेक्स्ट दिलेलं आहे मटेरियल गुड्स अँड नॉन मटेरियल गुड्स. मटेरियल गुड्स आर कॉन्क्रीट इन नेचर. एक्झाम्पल, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स. व्हाईल डिफरंट सर्विसेस अ ह्युमन बीइंग इज यूजिंग कॉल्ड नॉन मटेरियल सर्विसेस. तर आपल्या एखाद्या गरजा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या वस्तूचा उपयोग करतो, ते झाले मटेरियल गुड्स. आणि आपल्याला आपल्याला लागणाऱ्या ज्या सेवा असतात, थोडक्यात बस सेवा असेल, आपण डॉक्टरकडे वगैरे जातो त्याची सेवा असेल, तर ते झाले नॉन मटेरियल थिंग्स. म्हणजेच यामध्ये मटेरियल आणि नॉन मटेरियल गुड्सचा समावेश दिलेला आहे. नेक्स्ट फोर्थ दिलेला आहे transferable and non-transferable goods. Most of the material goods can be transferable. Here, transferable means change in ownership. Example, land, vehicle. On the contrary, non-transferable goods refer to personal qualities like skill, intelligence, where never be transferred. आता आपण एखादी जमीन विकतो किंवा एखादं वाहन विकतो, तर ते झालं ट्रान्सफरेबल गुड. म्हणजे ते आपण दुसऱ्यांना देऊ शकतो, विकू शकतो, त्यामुळे त्याला म्हणतात ट्रान्सफरेबल गुड्स. तर नॉन ट्रान्सफरेबल गुड्स म्हणजे ज्या काही पर्सनल क्वालिटी असतात. तर समजा आपल्याला एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं आहे, तर आपण एक स्किल यूज करतो, ते आपण एखाद्याला विकू शकत नाही डायरेक्ट. त्यामुळे म्हणजे ते आपण कशामध्ये तरी त्याचा यूज करतो आणि आपण एखादी वस्तू तयार करतो, त्यामुळे ही आहे नॉन ट्रान्सफरेबल गुड्स. फिफ्थ दिलेलं आहे पर्सनल अँड इम्पर्सनल गुड्स. पर्सनल गुड्स रेफर टू पर्सनल क्वालिटीज ऑफ अ पर्सन अँड दे आर नॉन मटेरियल अँड एक्झिस्ट इनसाइड हिम. स्किल, इंटेलिजन्सी. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंटरनल गुड्स. तर यामध्ये पर्सनल अँड इम्पर्सनल गुड्स म्हणजे काय आहे ते दिलेलं आहे. पर्सनल गुड्स म्हणजे जे काही आपल्यात क्वालिटी असतात, स्किल असतात, आपण वेगवेगळ्या स्किल शिकतो, काही वाद्य वाजवायला शिकतो किंवा आणि काही आपल्या ज्या काही स्किल्स असतात त्या आपण शिकतो, त्यामुळे हे झालं पर्सनल गुड्स. म्हणजे त्यामुळे त्यांना इंटरनल गुड्ससुद्धा असे म्हणतात. तर इम्पर्सनल गुड्स म्हणजे काय, तर इम्पर्सनल गुड्स आर जनरली मटेरियल गुड्स अँड नॉट पर्सनल गुड्स. फॉर एक्झाम्पल,
land, furniture, vehicle. They are external and lie outside, and hence they are called external goods. In short, personal goods. In short, impersonal goods. तर impersonal goodsमध्ये जे काही जमीन आहे, फर्निचर आहे, एखादं वाहन आहे, ते आपण विकतो दुसऱ्यांना. त्यामध्ये वस्तूचा उपयोग केला जातो. ज्या काही आउटसाईड आहेत त्या काय ते स्किल वगैरे नाही की इनसाईड आहे मानवाच्या. ते आउटसाईड एखादी वस्तू आहे, त्यामुळे त्याला म्हणतात एक्सटर्नल गुड्स. म्हणजेच इम्पर्सनल गुड्सला एक्सटर्नल गुड्स म्हणतात, कारण ते आपल्याला दिसतात. पर्सनल गुड्स आहेत त्याला इंटरनल गुड्स म्हणतात, तर इम्पर्सनल गुड्स आहेत त्यांना एक्सटर्नल गुड्स म्हणतात. 6 दिलेला आहे, प्रायव्हेट गुड्स अँड पब्लिक गुड्स. Private goods refer to individual property. Example, building, land, vehicle, which are possessed by an individual. The public goods like railway, roads, dams, etc. are owned by society. They are common to all and owned by society collectively. तर प्रायव्हेट गुड्स काय असतील आणि पब्लिक गुड्स काय असतील? तर एखादी आपण जी राहतो ती बिल्डिंग असेल, जी आपली जमीन असेल, एखादी आपलं वाहन असेल, एखादी कार असेल, ती आपली स्वतःची आहे, प्रायव्हेट आहे, म्हणून ते प्रायव्हेट गुड्स. तर आपण गव्हर्मेंटच्या बसेस यूज करतो, जे काही रेल्वेज यूज करतो, रोड्स असतात गव्हर्मेंटच्या, ज्या गव्हर्मेंटच्या असतात, डॅम्स असतात, ते ओन सोसायटीसाठी असतात, त्यामुळे त्या पब्लिक गुड्स आहेत. 7 दिलेलं आहे, नेसेसरीज, कम्फर्ट्स अँड लक्झरीज. गुड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज नेसेसरीज, कम्फर्ट, लक्झरीज. नेसेसरीजमध्ये काय येतं? लाईक फूड, क्लोथ, शेल्टर. आता यामध्ये नेसेसरी, कम्फर्ट आणि लक्झरी या तिन्हीमध्ये विभाजन केलेलं आहे, ज्या खूप आपल्या गरजा असतात. अन्न असेल, कपडे असतील, निवारा असेल, राहायला आपल्याला निवारा असेल, तर त्या नेसेसरीमध्ये येतात. कम्फर्टमध्ये आपण आता एखादं अप्लायन्स यूज करतो घरामध्ये, एखादी वस्तू जी काही खूपच गरजेची नाही पण आपल्याला डेली रुटीनमध्ये लागते, ते कम्फर्टमध्ये येतं. जे थोडक्यात आपल्याला बसायला, अभ्यास करायला टेबल म्हणा, चेअर म्हणा. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये ते टेबल वगैरे ते कम्फर्टमध्ये येतं. तर लक्झरीजमध्ये आता आपण लक्झरीमध्ये जे नसलं तरी आपल्याला चालतं, त्यामध्ये AC असेल, एखादी कार वगैरे लक्झरी कार असेल, TV, LCD TV वगैरे असेल, गोल्ड, सिल्वर, जे आपल्याला गरजेचं नसतं पण लागतात. नेक्स्ट टर्म आहे वॉन्ट्स. मॅन इज अ बंडल्स ऑफ डिझायर्स. हिज वॉन्ट्स आर इन अ व्हरायटी अँड नंबर. माणसाच्या खूप काही इच्छा असतात, कंप्लीट होत नाहीत, एक झाल्यानंतर एक आपल्या गरजा वाढतात. तर आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन वॉन्ट्स. फर्स्ट आहे, वॉन्ट्स आर अनलिमिटेड. मॅन्स माइंड सो मेड दॅट ही नेवर कम्प्लिटली सॅटिस्फाईड अँड हेन्स देअर इज नो एंड टू ह्युमन वॉन्ट. ऑन वॉन्ट is satisfied, another want will crop up to take its place, and thus it never ending cycle of wants. तर माणसाच्या गरजा या अनलिमिटेड असतात. एखादी गरज संपली की आपल्याला दुसरी गरज लागतेच, त्यामुळे त्या कधी संपत नाही, त्याची सायकल ही चालूच असते. त्यामुळे वॉन्ट्स आर अनलिमिटेड असतात. नेक्स्ट आहे, पर्टिक्युलर वॉन्ट इज सॅटिएबल. Though the wants are unlimited, but it is possible to satisfy a particular want provided as the means. आता खूप काही गरजा असतात, सगळ्याच आपण पूर्ण करू शकत नाही, पण ज्या काही पर्टिक्युलर आपल्याला महत्त्वाच्या लागणार असतात त्या आपण पूर्ण करतो, म्हणून पर्टिक्युलर वॉन्ट इज सॅटिएबल. थर्ड आहे, वॉन्ट्स आर कॉम्पिटेटिव्ह. सम वॉन्ट्स कम्पीट टू अदर. We all have a limited amount of money at our disposal. Therefore, we must choose some things and reject the
ऑदर्स. काही वॉन्ट्स या कॉम्पिटेटिव्ह असतात. उदाहरणार्थ आपण चहा बनवायचा आहे तर आपण त्यासाठी शुगरसुद्धा यूज करतो आणि गूळसुद्धा करू शकतो. तर त्यामुळे ते कॉम्पिटेटिव्ह आहे. परत दिलेलं आहे wants are complementary. A single article out of group cannot satisfy human want by itself. It needs other things to complete its use. Example, a motor car needs petrol and mobile oil. It starts working. Thus, the relationship between motor car and petrol is complementary. तर ज्या काही वॉन्ट्स असतात त्या कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे एखादी वस्तू आपण घेतली, आता समजा आपण मोटर कार घेतली तर त्यासाठी आपल्याला पेट्रोलसुद्धा लागतं. मोबाईल घेतला तर त्यासाठी डाटा लागतो. म्हणजेच हे वॉन्ट कॉम्प्लिमेंटरी आहेत. एक गरज घेतली तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरी पण गरज भागवावी लागते. नेक्स्ट आहे वॉन्ट्स आर ऑल्सो कॉम्प्लिमेंटरी अँड कॉम्पिटेटिव्ह. तर वॉन्ट्स हे कॉम्प्लिमेंटरी पण आहे, कॉम्पिटेटिव्ह पण आहे. आपण पाहिलं मशिनरी कम्पीट विथ लेबर बट दे आर ऑल्सो गो टुगेदर. बोथ ऑफ देम आर युज्ड इन फॅक्टरीज. तर फॅक्टरीमध्ये ज्या काही मशिनी असतात ते चालवण्यासाठी लेबर असतात. तर फक्त मशीन्स असून उपयोग नाहीत, तर इथे आपल्याला लेबर्ससुद्धा लागतात आणि जास्त लेबर्सकडून खूप फास्टमध्ये काम करून घेण्यासाठी आपल्याला तिथे मशीनसुद्धा लागतात. म्हणजे आपल्याला मशीन पण लागते आणि लेबरसुद्धा लागतात. म्हणून वॉन्ट्स आर कॉम्प्लिमेंटरी अँड कॉम्पिटेटिव्ह. 6 पॉईंट आहे वॉन्ट्स आर अल्टरनेटिव्ह. इफ वी फील थर्स्टी वी कॅन हॅव सोडा, सरबत or lassi in summer and tea, coffee or hot milk in winter. There are different alternative option to us. तर वॉन्ट्स आर अल्टरनेटिव्ह असतात. म्हणजे आता उन्हाळा असेल तर आपण कोल्ड ड्रिंक्स प्रेफर करतो. थंडी असेल तर आपण चहा वगैरे घेतो. तर आपल्या ह्या गरजा सीझननुसार अल्टरनेटिव्ह बदलू शकतात. 7 दिलेला आहे वॉन्ट्स आर व्हॅरी विथ टाईम, प्लेस अँड पर्सन. वॉन्ट्स आर नॉट ऑलवेज द सेम. इट व्हॅरी विथ द इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. पीपल वॉन्ट डिफरंट थिंग्स ॲट डिफरंट टाइम्स अँड इन डिफरंट प्लेसेस. तर यामध्ये दिलेलं आहे की ज्या परिस्थितीनुसार, एखाद्या जागेनुसार, एरियानुसार परत इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल, टाईम टू टाईम ते व्हॅरी होऊ शकतं. तर आता आपण पाहिलं की आता हिमाचलसारख्या प्रदेशात तर आपल्याला स्वेटर यूज लागतोच. पण जर खाली आपण साऊथकडे गेलो तर आपल्याला असं स्वेटर वगैरे लागत नाही. म्हणजे हे प्लेस टू प्लेस डिफरंट आहे. आणि आपल्याला एखाद्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल एखाद्याला समजा एखाद्याला टी आवडत असेल किंवा एखाद्याला कॉफी आवडत असेल, त्यामुळे त्याचे वॉन्ट्स इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल या बदलत असतात. आणि टाईमनुसार म्हणजे आपण पाहिलं की सीझननुसार आता आपल्याला समरमध्ये कोल्ड ड्रिंक्स लागतात, तर विंटरमध्ये आपण जास्त करून हॉट ड्रिंक्स प्रेफर करतो. त्यामुळे वॉन्ट्स आर टाईम, प्लेस अँड पर्सनच्या गरजांनुसार व्हॅरी करतो. 8 दिलेलं आहे वॉन्ट्स व्हॅरी इन अर्जन्सी अँड इंटेन्सिटी. ऑल वॉन्ट्स आर नॉट इक्वली अर्जंट अँड इंटेन्स. सम वॉन्ट्स आर अर्जंट वाय सम आर लेस अर्जंट. तर सगळ्याच गरजा काही आपल्याला अर्जंट लागतात नाही, तर ज्या काही आपल्याला अर्जंट लागणार आहे त्या आपण पूर्णच करतो. 9 दिलेलं आहे वॉन्ट्स मल्टिप्लाय विथ सिव्हिलायझेशन. Civilized people have more wants. That is why people living in urban area have more want that people living inhabiting villages. तर आपण मोस्ट करून पाहतो, ऑब्झर्व करतो, जे काही सिव्हिलाइज्ड एरियामध्ये राहतात लोक, त्यांच्या गरजा हा खूप असतात. म्हणजे आता आपण प्लेस टू प्लेस लांब जाण्यासाठी बसेस वगैरे यूज करतो, आपले गाडी वगैरे यूज करतो. तसं आपलं छोटं शहर असेल तर आपण पायी जाऊ शकतो. त्यामुळे
वॉन्ट्स या शहरानुसार ह्या बदलत असतात. 10th कॅरेक्टरिस्टिक्स दिलेला आहे. वॉन्ट्स आर रिकरंट इन नेचर. म्हणजे एखादी गरज आपल्याला ती वरचेवर लागते. आता आपल्याला अन्न म्हणा आहे, ज्या काही नियमितच्या गरजा आहेत त्या वरचेवर लागतात, त्या यामध्ये इन्क्लूड होतात. 11 दिलेलं आहे. वॉन्ट्स कॅन चेंजेस इनटू हॅबिट. आता एखादी गरज आपण वरचेवर पूर्ण करत असलो तर ती आपली सवय बनते. म्हणजे जर आपल्याला एखाद्या वेळेस आता आपण चहा पितो, म्हणजे ती आता आपली गरज असते, पण ती आता आपली सवय झालेली आहे. 12th दिलेलं आहे. वॉन्ट्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय इन्कम, सेल्समनशिप अँड ॲडव्हर्टाइजमेंट. आता आपला इन्कम वाढला किंवा एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची जास्त ॲडव्हर्टाईज झाली तर ती गोष्ट आपल्याला घ्यावी अशी वाटते. त्यामुळे इन्कमनुसार, ॲडव्हर्टाइजमेंटनुसार गरजा वाढतात. 13th दिलेलं आहे. वॉन्ट्स आर रिझल्ट ऑफ कस्टम ऑर कन्व्हेन्शन. तर एखादी गोष्ट असते म्हणजे समाजाच्या दृष्टीने किंवा चालीरीतीनुसार ती गरजेची नसते, पण आपल्याला जे चाली रूढी परंपरानुसार आपल्याला ती वस्तू घ्यावी लागते किंवा ती वॉन्ट्स आपल्याला पूर्ण करावी लागतात. नेक्स्ट, प्रेझेंट वॉन्ट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट दॅन फ्युचर वॉन्ट्स. जे काय आपली आत्ता लागणारी गरज आहे ती महत्त्वाची असते, ज्या काही भविष्यात लागणार आहेत त्या गरजांपेक्षा सुद्धा. तर आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. आता आपण क्लासिफिकेशन पाहणार आहे वॉन्ट्सचं. क्लासिफिकेशन ऑफ वॉन्ट्स. फर्स्ट आहे नेसेसरीज. याच्या नेसेसरीज कम्फर्ट्स अँड लक्झरी यामध्ये विभाजन केलेलं आहे. नेसेसरीजमध्ये आहे नेसेसरीज ऑफ एक्झिस्टन्स, द थिंग्स विदाउट विच वी कॅन नॉट एक्झिस्ट. एक्झाम्पल वॉटर, फूड, क्लोथिंग, शेल्टर. तर ज्या काही आपल्याला रोजच्या लागणाऱ्या गरजा आहेत त्याचा यामध्ये समावेश केलेला आहे. अन्न, पाणी, निवारा. सेकंड दिलेला आहे नेसेसरीज ऑफ एफिशियन्सी. सम गुड्स मे नॉट बी नेसेसरी टू enable us to live, but necessary to make us an efficient worker. Example, table and chair are necessary is efficiency for student. तर पहिल्यांदा आपण नेसेसरी ऑफ एक्झिस्टन्स पाहिलं, आता आपण नेसेसरी ऑफ एफिशियन्सी पाहतोय. तर एखादी गरज आपल्याला लागतेच असं नाही, पण ती गरज पूर्ण केल्यानंतर आपल्याला ते आपण कम्फर्ट मिळतो, म्हणजे ती आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. त्यामुळे समजा स्टुडंटसाठी टेबल अँड चेअर नेसेसरी असते, त्यामुळे नेसेसरीज ऑफ एफिशियन्सीमध्ये ते इन्क्लूड होतं. नेक्स्ट दिलेलं आहे कन्व्हेशनल नेसेसरी, द थिंग्स विच आर फोर्स्ड टू यूज बाय सोशल कस्टम ऑर बिकॉज पीपल आर अराउंड अस एक्सपेक्ट अस टू डू सो. तर आपल्याला समाजात आपण राहतो, त्यामुळे ती गरज आपल्याला पूर्णच करावी लागते. त्यामुळे हे तिन्ही नेसेसरीजमध्ये दिलेलं आहे. फर्स्ट एक्झिस्टन्स, एफिशियन्सी अँड कन्व्हेशनल. सेकंड दिलेलं आहे कम्फर्ट्स. आफ्टर सॅटिस्फाईंग अवर नेसेसरी वी डिझायर टू हॅव सम कम्फर्ट्स. एक्झाम्पल, कुशन चेअर इज अ कम्फर्ट. तर आपले ज्या काही गरजा असतात, नेहमीत लागणाऱ्या ज्या गरजा असतात त्याची गरज भागूनसुद्धा आपल्याला काही गरजा अशा लागतात की त्यामुळे आपल्याला कम्फर्ट मिळतो. आपण चेअर यूज करतो, पण कुशन चेअर इज अ कम्फर्ट, त्यामुळे कुशन चेअर हे कम्फर्ट झालं. नेक्स्ट दिलेलं आहे लक्झरीज. लक्झरीज मीन्स सुपरफ्लुअस कन्झम्पशन. आफ्टर गेटिंग कम्फर्ट्स मॅन डिझायर्स लक्झरी. ॲज इन्कम इन्क्रीजेस मॅन वॉन्ट्स टू हॅव दिस आर्टिकल. आता लक्झरी यामध्ये ज्या काही आपल्या गरजा असतात, म्हणजे चैनीच्या गोष्टी असतात, ज्या काही आपल्याला
नियमित लागत नाही, पण जसं आपण इन्कम वाढतो तसा आपण लक्झरीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे गोल्ड सिल्वर ए सी वगैरे कॉस्टली फर्निचर आहे ते घेतो. नेक्स्ट दिलेलं आहे डिमांड. तर आपण डिमांड ही टर्म पाहतोय. बाय डिमांड वी मीन द व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमोडिटी or services in which consumer would buy in one market at given period of time at various prices. तर ज्या काही वस्तू आणि सेवा असतात त्यांना एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये जास्त जास्त मागणी येते, त्याला डिमांड असे म्हणतात. नेक्स्ट पाहतो युटिलिटी. द गुड्स सॅटिस्फाईंग human wants. This wants satisfying quality in a good is called utility. Utility is that quality in a commodity by virtue of which it is capable of satisfying a human want. तर युटिलिटीमध्ये काय दिलेलं आहे, ज्या काही माणसाच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण वस्तू आणि सर्व्हिसचा जो उपयोग करून घेतो त्याला युटिलिटी असे म्हणतात. तर त्यामध्ये दिलेलं आहे एअर, वॉटर, फूड अँड क्लोथ. जे काही कपडे, जेवण वगैरे असेल, अन्न वगैरे असेल त्याचा आपण यूज करून घेतो, उपयोग करतो, म्हणून त्याचा युटिलिटीमध्ये समावेश केलेला आहे. इकॉनॉमिक युटिलिटी इज हॅव्हिंग स्पेसिफिक मीनिंग. Utility and usefulness are different. Utility is not synonymous with pleasure. Utility is subjective. Utility varies in different situation. आता आहे फॉर्म्स ऑफ युटिलिटी. फर्स्ट दिलेला आहे फॉर्म युटिलिटी. ड्यू टू चेंज इन फॉर्म देर इज अ चेंज इन युटिलिटी. Wood when transferred into furniture, utility will increase. तर एखादी वस्तू आहे, आपण त्याचं एखाद्या आता थोडक्यात एखादं आपण फर्निचर बनवतो, तर ते आपण जे काही सागवान वगैरे असेल त्याच्यापासून आपण फर्निचर तयार करतो, तर त्याची युटिलिटी त्यामुळे इन्क्रीज होते. म्हणजे त्याचा फॉर्म चेंज केल्यानंतर त्याची युटिलिटी इन्क्रीज होते, थोडक्यात यामध्ये दिलेलं आहे. सेकंड आहे प्लेस युटिलिटी. वेन गुड्स ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, युटिलिटी कॅन इन्क्रीज. फॉर एक्झाम्पल, ॲपल विल फेच मोर प्रायसेस इन अदर पार्ट ऑफ कंट्री दॅन इन काश्मीर अँड हिमाचल प्रदेश. तर जिथे जी वस्तू तयार होते तर तिथे त्याची कमी असते, युटिलिटी कमी असते, पण ती गुड्स आपण दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो तर इथे त्याची मागणी जास्त असते, त्यामुळे तिथे त्याची युटिलिटी जास्त होते, त्यामुळे त्याची युटिलिटी इन्क्रीज होते. थोडक्यात तिथे एक्झाम्पल दिले तर काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये ॲपल वगैरे येतात, तर तिथे त्याची किंमत तिथल्या क्लायमेटमध्ये येतात, त्यामुळे तिथली प्राईस कमी असते. पण जर ते आता साऊथमध्ये किंवा देशाच्या इतर भागात जर आपण ते ट्रान्सपोर्ट केलं तर त्याची प्राईस इन्क्रीज होते. थर्ड दिलेलं आहे टाईम युटिलिटी. बाय स्टोरिंग अ कमोडिटी अँड सेलिंग इट ॲट अ टाईम ऑफ स्कॅरेसिटी, युटिलिटी कॅन बी रिअलाइज्ड मोर. तर आता एखादी वस्तू, एखादं अन्नधान्य असेल, शेतात तयार होणारी एखादी कमोडिटी असेल, वस्तू असेल, तर ती आपण स्टोअर करतो आणि त्याची जर किंमत वाढली की ती आपण विकतो. त्यामुळे एखाद्या वस्तूची आपण स्टोअर करून ठेवलं आणि तेव्हा त्याची किंमत जर वाढली त्यावेळी आपण ती वस्तू विकतो. थोडक्यात हे टाईम युटिलिटीमध्ये दिलेलं आहे. तर हे आपण 3 फॉर्म्स बघितले. फॉर्म युटिलिटी, प्लेस युटिलिटी, टाईम युटिलिटी. म्हणजे ते प्लेसनुसार, टाईमनुसार आणि त्याच्या फॉर्म्स चेंजनुसार त्याची युटिलिटी इन्क्रीज होते.
यामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट टर्म आहे कॉस्ट. द टर्म कॉस्ट जनरली refers to the outlay of funds or productive purposes. In other words, cost refers to the expenses incurred on productive services and physical input factor. आता आपल्याला एखादी वस्तू तयार करायची आहे, तर आपण जे काही इनपुट त्याचे घालतो किंवा एखादी, आता समजा शेतीमध्ये आपल्याला काही काय पिकवायचं आहे, तर जे काय आपण इनपुट वगैरे यूज करतो, जे काय अप्लायन्सेस इनपुट्स जे काही यूज करतो, तर त्याची टोटल आउटले त्याचा काढणे म्हणजेच त्याची काय किंमत ठरवणे हे ते दिलेलं आहे. नेक्स्ट टर्म दिलेले आहे प्राइस. व्हेन व्हॅल्यू इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी इट इज कॉल्ड प्राइस. मग एखाद्या वस्तूची जी व्हॅल्यू आहे ते आपण मनीमध्ये काउंट करतो, मनीमध्ये त्याची किंमत ठरवतो, त्यालाच प्राइस असे म्हणतात. तर नेक्स्ट टर्म पाहणार आहोत वेल्थ. वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज व्हॅल्यू. म्हणजे एखादी वस्तू असेल तर जी काय व्हॅल्यू आहे त्याला वेल्थ असे म्हणतात. 3 attributes of wealth as in case of value are utility, scarcity and marketability. आता जी काही वस्तू आहेत त्याचं आपण वॉन्ट सॅटिस्फॅक्शन करायला त्याचं युटिलाइज करतो, त्यामुळे त्याची कमतरता भासते आणि ते आपल्याला मार्केटिंगसुद्धा करता येते. त्यामुळे हे त्याचे 3 ॲट्रिब्यूट्स आहेत. फर्स्ट आहे मनी इज फॉर्म ऑफ वेल्थ. ऑल मनी इज वेल्थ बट ऑल वेल्थ इज नॉट मनी. तर जे काही पैसे वगैरे असतील तर ते एक संपत्तीचा भाग आहे. मनी म्हणजे पैसे जे आहेत ते वेल्थ आहे, पण सगळी संपत्ती ही मनी नाही. सेकंड पॉईंट आहे इन्कम इज डिफरंट दॅन वेल्थ. वेल्थ इज इन्कम. तर जो काही इन्कम आहे तर ते आणि वेल्थ हे दोन्ही पण टर्म्स वेगवेगळे आहेत. तर आपल्याकडे जे काही वस्तू साधनं आहे त्याच्या साहाय्याने आपण आपला इन्कम करू शकतो. म्हणजेच जे काही आपल्याकडे जे काही साधन असेल ती आपली वेल्थ झाली आणि त्याच्या साहाय्याने आपण इन्कम कमवू शकतो. थर्ड पॉईंट दिलेला आहे वेल्थ अँड वेलफेअर आर क्लोजली इंटररिलेटेड. वेल्थ इज मीन्स अँड वेलफेअर अँड एंड. वेल्थ अँड वेलफेअर हे दोन्ही टर्म्स ह्या इंटरकनेक्टेड आहेत. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ वेल्थ. वेल्थ कॅन बी क्लासिफाईड ॲज इंडिव्हिज्युअल वेल्थ. फर्स्ट पॉईंट इंडिव्हिज्युअल वेल्थ. मटेरियल पोझेशन लाईक लँड, बिल्डिंग, कॅश. आता जे काही माणसाची जमीन, त्याचं घर वगैरे असेल तर ती स्वतःची इंडिव्हिज्युअल वेल्थ झाली, ती स्वतःची संपत्ती झाली त्याची. सेकंड पॉईंट आहे पर्सनल वेल्थ. रेफर्स टू द पर्सनल क्वालिटीज लाईक इंटेलिजन्स, स्किल. आता जे काही माणसाचे बौद्धिक क्षमता असेल किंवा त्याच्याकडे जे काही स्किल असेल ती त्याची संपत्ती झाली, त्याची पर्सनल वेल्थ झाली. त्याच्या साहाय्याने तो एखादं अप्लायन्स तयारसुद्धा करू शकतो, त्यामुळे ती त्याच्यासाठी वेल्थ झाली. मग त्याच्या साहाय्याने तो दुसरी वस्तू तयार करू शकतो, म्हणजेच त्या क्वालिटीज या पर्सनल वेल्थ झाल्या. थर्ड पॉईंट आहे सोशल वेल्थ. दे आर थिंग्स ओन्ड बाय सोसायटी. बिल्डिंग, डॅम्स, रोड्स. जे काही गव्हर्मेंटचे रूट्स असतील, डॅम्स असतील, ब्रिज वगैरे असेल तर ते पूर्ण सोसायटीसाठी असतं, त्यामुळे ह्या सोशल वेल्थ झाल्या. नेक्स्ट आहे नॅशनल वेल्थ. दे आर नॅचरल रिसोर्सेस लाईक रिव्हर्स, क्लायमेट, ओशन्स. तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, नदी असेल, समुद्र असेल, हिल स्टेशन असतील, ते सगळे नॅचरल रिसोर्सेस झाले. त्याच्या साहाय्याने वेल्थ झालं, कारण रिव्हरमुळे आपल्याला पाणी मिळतं तर त्याचा उपयोग आपण करतो, त्यामुळे हे सगळे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नॅशनल वेल्थ झाल्या. त्या नॅचरली असतात म्हणून त्या नॅचरल वेल्थ. फिफ्थ पॉईंट आहे
Cosmopolitan wealth, it is wealth of whole world. It is sum of total wealth of all nation. पूर्ण जगाची जी काय वेल्थ असतील त्याचा त्याचा समावेश कॉस्मोपॉलिटन वेल्थमध्ये होतो. नेक्स्ट पॉईंट आहे निगेटिव्ह वेल्थ. इट रिव्हर्स डिबेट्स ओन्ड बाय इंडिव्हिज्युअल ऑफ गव्हर्नमेंट. नेक्स्ट टर्म आहे इन्कम. yield of wealth called income. Income may be money income and real income. When income expressed in terms of money called money income. Goods and services that a person purchases with his money income. जे काही आपल्याकडे जे साधने असतील त्याच्या साहाय्याने आपण त्याचा उपयोग करतो आणि त्यामुळे जे काय प्रोड्यूस होईल त्याच्यामुळे आपल्याला इन्कम मिळतो. मिळकत आहे माणसाची, ती आपल्याला मनीच्या स्वरूपात जर भेटली तर त्याला मनी इन्कम असे म्हणतात. आपण त्या इन्कमच्या साहाय्याने आपण आपल्या वॉन्ट्स पूर्ण करण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करतो. नेक्स्ट पॉईंट आहे वेलफेअर. टू मॅक्सिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन इज नथिंग बट द वेलफेअर ऑफ द पीपल. आता एखाद्या वस्तूचा उपयोग करून आपल्याला मॅक्झिमम अपेक्षेपेक्षा जास्तीत जास्त आपण त्याचा उपयोग करून सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्यालाच वेलफेअर असे म्हणतात. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन मिळतं. वेलफेअर इकॉनॉमिक्स इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच इज प्रायमरी कॉन्सर्न्ड विथ द promotion of the welfare of community as measured in the satisfaction derived from economic goods at the disposal of community. जे इकॉनॉमिक गुड्स असतील त्याच्यामुळे आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्यालाच वेलफेअर ऑफ द इकॉनॉमी असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे कॅपिटल. Capital, a part of human which is used to create future wealth. तर आपल्याला आपल्याला एखादं फॅक्टरी वगैरे सुरू करायचं झाले तर आपण लँड घेतो, मशिनरी वगैरे घेतो, तर ते झालं कॅपिटल. त्याचा उपयोग करून आपण वेल्थ प्रोड्यूस करू शकतो, त्यामुळे त्याचा कॅपिटल म्हणून त्यालाच कॅपिटल असे म्हणतात. नेक्स्ट टर्म आहे इन्कम. Income is in money that an individual or business receive in exchange for providing a good or service through investing capital. एखादा बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये आपण मशिनरी वगैरे असतील, लँड असेल, लँड घेतो, आपण फॅक्टरी सुरू करायला लँड घेतो, मशिनरी घेतो, तर हे कॅपिटलचा उपयोग करून आपण एखादी वस्तू तयार करतो आणि ते आपण विकतो, त्याच्यामुळे आपल्याला हा एक इन्कम मिळतो. नेक्स्ट पॉईंट आहे सर्व्हिस. सर्व्हिस वुड बी परफॉर्मन्स ऑफ एनी ड्युटीज ऑर वर्क फॉर अनदर ऑक्युपेशनल ॲक्टिव्हिटी. आता सर्व्हिस म्हणजे थोडक्यात सेवा झाली. आता डॉक्टर, समाजामध्ये आपल्याला असणारे डॉक्टर वगैरे असतील तर ते आपल्याला, इंजिनियर असतील तर ते आपल्याला एखादी सेवा प्रोव्हाइड करतात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तर त्याचा इन्क्लूड सर्व्हिसमध्ये होतो. तर आता आपलं हे 4थं लेक्चर पूर्ण झालेलं आहे. थँक्यू.